झोपही लागू राहिली चहा पहिन महाबिंत. हे पोट तर कधी येते कधी नाही. अर्ध्या मंदात आहे म्हणे फोन केला तर. हा रात्रीचा वेळ आहे, बरोबर येते. काय करावं तर बरोबर तरी आलं पाहिजे. बाबा इथं काऊन झोपल्याची? रूम मध्ये झोपा ना तुमच्या. बाबा नाही रे, झोपलो नाही, असा डोळा लागला होता थोडसा. आणि तू आला का? आणि माय रे तू आली? तुझी माय नाही आली? नाही ना बाबा, आई आलीच नाही ना. त्यांना मामी आणि अंधा काकू त्या बी आहे ना, आई बी आहे. थांबले. आईने म्हटलं चालतं काय तर नाही म्हणे. अरे मी तोंडाचं पोट काय करे तू? माय घेऊन येतात सोबत, समजत नाही का तुले? हा तिच्याकडून पहिले जागरण करणं होत नाही. हा निर्मली कुडून. हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं बाहेर थांबू नाही देत ना. 3-3 बाहेर तिघे जणी गेल्या, चांगली गोष्ट आहे. पण थांबू नाही देत ना. मग झोपून कुठे बाहेर? त्या माणसं आहे का कुठे झोपलं चालत? अजी बाबा माझ्या डोक्यातच आले नाही या गोष्टी. मग चाल म्हणायचं आईले, काय म्हणायचं. मी खोटं बोललो तुमच्यासोबत. मी तर गाडी घेतली आणि ते ऑटोच्या मागं गाडी चालवत आलो. ज्या ऑटोत आले ना त्या तिघी जणी, तर तो शेजारचं गाव नाही का आपल्या, ते बोरगाव, तिथं ऑटो सांगितलं होतं. माझ्या मित्रच होता, मग त्याच्यासोबतच चाललो आलो. त्याचा ऑटो समोर, माझी गाडी त्याच्या मागं होती. पण ते झोपण कशा बे तिथं? ते पोरगा कसं आहे? आयसीयू मध्ये आहे बाबा. ते आयसीयू मध्ये आहे. हा आता त्याची आई आहे. आता ह्या तिघी जणी गेल्या. त्याची बाबा उद्या 10 वाजेपर्यंत येईल. 9, 9:30, 10 वाजेपर्यंत. बरं जाय झोप. जेवला गेला का? जेवला तर नसनच आता. आणि आईनं तर स्वयंपाक ठेवला नाही रे त्या मायनं काहीच घरी. बाबा हातपाय धुतो आणि रोशनीच्या घरी जातो. तिथंच बनवली आहे तिनं, खिचडी बनवून ठेवली म्हणते. तर खातो थोडं. आणू का तुमच्यासाठी खिचडी? खान का तुम्ही? नाही रे, माझं जेवण झालंय. मी जेवलो. निर्मलीन केलं होतं ना, उरलं सुरलं घेऊन गेली ते सोबत. मग मी जेवलो. तुझी वाली गोष्ट करत आहे मी. बरं मी हातपाय धुतो जातो आणि जेवतो तिथं जाऊन. रोशनीने केलं वाटते तर. शुद्धीवर्गी आलतो हो बिचारे. शुद्धीवर्गी आलं होतं ते आता झोपलं आहे. ते डॉक्टरनं त्याला काहीतरी कोणती तरी हे दिली वाटते, इंजेक्शन टाकलं ह्यावाल्या सलाईन मध्ये, तर झोपला आहे ते. अहो काही बडबड बडबड करे बिचारे कसं बी. हा डोक्यावर बगडा बसला. आणि काय म्हणे का बाई अजून म्हणे पिंकी रुद्र दोघांनी सोडकते. मला तर ओळखतच नाही बिचारे ते. पिंकी म्हणे, ए पिंकी पाय म्हणे, डोक्यावर मला बगडा बसला म्हणे, पाय हाकल हाकल त्याले, हाकल 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 त्याले, असा करे बिचारे तो. हा आणि बडबड 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 करू राहिला होता. हा ना आता झोपून गेला. आता थोडी बरी आहे बाई. इथं आयसीयू मध्ये आणलं तर डायरेक्ट आयसीयू मध्येच भरती केलं बाई त्यानं, ठेवल्या डॉक्टरनं. हे कोणती बिमारी होय निर्मला बाई? मायले नाही ओळखत. आणि पिंकीनं रुद्र बरोबर लक्षात राहिलं. याच्यावाले ह्या पोराच्या. हो निर्मला बाई, काही हे गंगी म्हणते ते खरं तर नसन, नाही तर त्या तानबा बुड्यानं काही केलं तर नसन बाप्पा. मला आता थोडं थोडं वाटून राहिलं होतं तसं. अहो हटवा काही पण चंदा. तू बी या गोष्टीवर विश्वास ठेवत असतो का? असं काही असते का काही पण? अहो रुद्र आणि ते पिंकी त्याच्यासोबत खेळत नाही का? लेकरं राहिले त्याच्या लक्षात. ओळखन ना ते मायले. आता ती बेहोश पडून राहिलं होतं तर काही नाही काही फॉल्ट असनच ना, म्हणूनच रक्त तपासायला नेलं का नाही? दुसरंही काही असू शकते. आपण ना भलतंच याच्यात जातो पहिले. काही हे नाही करत ना, काही नाही बाप्पा. काही म्हण बाई, मला तसंच वाटून राहिलं बिचारे. अहो गंगा टेन्शन नको घेऊ, होईन चांगलं. मग डॉक्टर लोक कायले आहे तर एवढे मोठे बसलेले आहे डॉक्टर लोक. चांगले चांगले पेशंट दुरुस्त होते. ह्यो काय त्या पोराले असं काय झालं? काहीच नाही झालं त्याले. टेन्शन नको घेऊ तू बाई. नंता बसली हो बाहेर. चंदा चाल बाहेर जाऊन अजून येईन ते नर्स आणि बावरण. आपल्याला झोपाचं कसं काही समजूनच राहिलं नाही बाई. इथं तर झोपाले नाही हो. आपल्याला इथं झोपू नाही देणार बाई चंदा. एकच बाई थांबू शकते. आपण जास्त जणी थांबू नाही शकत इथं. आलो तर सही बाई. पण मला का नाही गमत नव्हतं बाई या पोराले पाहिल्याशिवाय. आणि त्याला आयसीयू मध्ये ठेवलं. आणि तिच्या जोडी एखादी बाई पाहिजे सायगणी. तर आता दोघी जणी आपल्याला मग कुठं झोपाव? मला तेच नाही समजून राहिलं. माझ्याकडून तर जागरण होत नाही हो. मला बीपी आहे ना, तर मग का नाही जागरण झालं बिचारे तर मायला डोकं दुखते हो ना, ऍसिडिटी वाढते हो मायवाली. चंदा कसं करावं आता? आणि इथं काही झोपूही नाही देत बिचारे. कांदी बेडमेड पायतो म्हटलं, झोपतो म्हटलं बाई. ते गेली होती त्या रूम मध्ये, तिथं खाली दिसला बाई बेड. तर झोपतो म्हटलं तर त्या नर्सिंगनं मला हाकलून दिलं बिचारे तिथून. काकू काकू म्हणते इथं पेशंट साठी होय म्हणते, तुमच्यासाठी नाही आहे म्हणते अशी म्हणे बिचारे. चालली उठली बाई मी तिथून. एक काम करा ना, नाही तर तुम्ही दोघी जणी राणीच्या घरी जा, नाही तर हाय का निवांत. 9 तर वाजले, जास्त वेळही नाही झाला. विचारून पाय राणीले. झोपले काय तर काय माहित का बापा. नाही वा त्या पोरी वारीले कायले अगवतर असो. तिच्या घरचे लोक काय म्हणन आपल्याला. आणि झोपले हाय नाही हाय अगाऊ बिनफालतू त्याईले तर. नाही राणी झोपाचीच राहते. फोन करते ना मला 9:30-10 वाजता. ते
सगळे कामं धामं भांडे मांडे घासल्यावर विचारून पाहतो एक शब्द, आणि तिला सांगितलंही नाही ना. तर पाहतो रातची रात राहू आपण, आणि उद्या सकाळी मग चंदा तू मी जाऊ. तैवर तिचा नवरा येतेस ना 9, 9:30, 10 वाजेपर्यंत. 10 वाजता निघून जाऊ नाही का हो चंदा? रात्रभर राहते इथं चंदा. सकाळी आम्ही येऊन जाईल राणीच्या घरून. हाय का नाही हो चंदा? हो ना, जमते ना. जमत नाही तर काय, विचारून पाय बर राणीले. मला रास लागन ना बाई, काय म्हणा आपण तिघी जणी गेलो तर. आपण आलो कायच्यासाठी बाई? तिच्याजवळ तिचा नवरा येतपर्यंत तर आला लागन बाई. आता मैत्रीण होय तर कशी असो बाई ते. कामा काजात काम पडते मायवाल्यान, मिस नाही पडली तर मग कशी आता ते झगडे लावी असो का काही असो, पण कामाची आहे ना बिचारे. कधी अडी नडीला कामी वळते होते वाली. थांब मग फोन लावून पाहतो. माय रिंग तर चालली हो निर्मला बाई, रिंग चालली, पण थांब उचलून नाही राहिली बाई पोरगी माईवाली. झोपली काय तर काय माहीत बाप्पा. हॅलो राणी बाई ना? हॅलो कोणाला लावला फोन? तर राणीला नाही लावला का? काय पोरगी आहे हो माईवाली. अहो तुलेच लावला, तुला नाही लावला तर कोणाला लावला बिचारे? आता मग विचारून कशी राहिली हो तू आई? मलाच फोन लावला, मलाच म्हणतो राणी बोलून राहिली काय म्हणून. आता मी तुले फोनच करणार होती. भांडे झाले माय घास ना, तर आता चल म्हटलं आईले फोन करतो म्हटलं. झाले कामं गिमं जेवण खाऊ नाही झाले. काय म्हणतो कशी हाय? अहो कशी आहे नाही तर दवाखान्यात आहे म्हटलं मी सिटीमध्ये. दवाखान्यात आहे? काहून आई? बाबाची तब्येत बरोबर नाही का? घाबरू नको, बाबाची तब्येत बरोबर आहे. अहो हे गंगा काकूचं पोरगं नाही का पिंट्या चक्कर येऊन पडलेला आहे दुपारून पासून. तेव्हा त्याची तब्येतच खराब आहे. तर इथं सिटीत आलो होतो. त्या घराजवळ तो दवाखाना नाही आहे का, तो आपला सावंगी दवाखाना, तर तिथंच आणलं बाई त्याले. तर आम्ही आली, चंदा काकू आली, निर्मला काकू आली, तर इथं झोपू देऊन नाही राहिले बिचारे. चंदा एकच बाई पाहिजे म्हणते. तर आता ते चंदा काकू राहतो म्हणते इथं. तर आमच्या दोघांचं आपत येऊन राहिली बिचारे. तर त्या नवरा यान काय व आम्हाला घ्या आले राणे. बरंही नाही लागून राहिलं बाई. ठेवाल्या राणीचे काय म्हणून हो सासू सासरी तिचे व आपल्याला. हो एवढ्या रात्री बोलून राहिली तुझं व्हायला तर म्हणता. अमाय त्याच्यात काही विचारायचं आहे का बाई? इच्छा इथं तुम्ही आल्या आणि जागा नाही आहे म्हणता, झोपू नाही देत. बरोबर आहे, दवाखान्यात झोपू थोडी देत असते एवढ्याले. थांब मी जवायले पाठवतो, सागरजीले पाठवतो. तुम्ही फक्त दरवाजात उभे राहा, कारण की थोला दवाखाना लय मोठा आहे ना, तर तिथं का नाही ओळखू नाहीत बरं लोक. कुठं फिरत बसान तुम्ही, आणि ते सागरजी पाहिजे तुम्हाला दुसऱ्या इकडं, आणि तुम्ही राहीन दुसऱ्या इकडं. एक काम करा, ते गेट नाही का, गेट एकदम म्हणजे जाण्याचा आणि येण्याचा तिथं राहा दोघी जणी उभ्या. मी काय सागरजीले पटकन पाठवतो. ते झोपाचेच आहे, ते कॅम्प्युटरवर बसलेलं आहे, त्याचं काम चालू आहे. तर पाठवतो मी. तिथंच थांब आई, पाठवतो. आणि निर्मला काकूला सांग माझ्या सासूले सासऱ्याले काही अडचण नाही होत म्हणा. एवढं थोडी नव्हते रातची रात राहिल्यानं का होते व. थांब पाठवतो आई, थांब पाठवते म्हणते ना. ते जवायले पाठवतो म्हणते ना, राणी पाठवतो म्हणते ना. जाऊ ना, रातची रात राहू. असं कोणतं आपण राहून राहिलो तिथं. रातची रात काढून घेऊ, उद्या सकाळी मग लागेच आपण इथं येऊ, आणि इथूनच चाललं जाऊ तिचा नवरा आल्यावर. निर्मलाबाई कसं जमन ना? मला ना चंदा खरं सांगाव ना, तर ते पोरगी सोरगी आहे हो राणी, सून वायरी पोरगी, तिच्या घरी आपण जा. तिची सासू आहे कशी ना नाही कशी, तर मला ना थोडंसं असं अवघडल्यासारखंच वाटून राहिलं बिचारे. तिच्या घरी राहायचं म्हटलं तर. आता मी इथं पहिली वेळेसच राहून राहिली हो निर्मलाबाई. पण तशी तिची सासू माझ्यासोबत बोलते गेली ते चांगली म्हणा. तर आता गेल्याशिवाय आपल्याला काय माहीत पडणार आहे. आणि अशा वेळेस आपल्याला मग जागा कुठं आहे, बाहेर कुठं झोपतो मच्छराचं, आणि तिथं झोपूही देत नाही व निर्मलाबाई. तो सिक्युरिटीवाला हाकलून नाही देन का? तू सांग, कुठं रात्रीचं फिरतो आपण. पहिले एक तर पाहिलं तर बायाची जात बरोबर म्हणून राहिली ना. म्हणता आहे ना आपलं घर, आता आपल्या पुरीचं घर आहे ना, तर जाऊन राहू शकतो ना आपण. ते समोरची समोर पाहू तिच्या सासूचं. आपण एवढा विचार नाही करावा लागत. चांगली असं अशा अडीन नडीला कामी नाही पडणार, तर मग काय फायदा मग. माहित तर पडून कशी आहे कशी नाही तर. तिची पोरगी आपल्या गावात देऊन राहिली ना आता ती. तसंही तर नातं जोडूनच राहिलं आता, असंही बिन तसंही बी. म्हणतो तर आता जातो बाई. मग आता काय करावं मग, त्याच्याशिवाय आपल्या जवळ काही आता दुसरा रस्ताही नाही आहे ना. चालू मग अंता चाल. कुठं राय म्हणे ती उभी? मला ऐकू आलं थोडं कुठं राय म्हणे होते. गेटवर राय म्हणे ते, गेटवर.
ते जवाई येऊन राहिले तर गेटवर राह म्हणे, तर चाल ना जाऊन राहू. त्याले 10 मिनिटाचाच रोड आहे, इथून जास्त दूर नाही आहे. मग रोशनीच्या वेळेस डबे गिबे आणून दे तर पटकनच ये ना, फोन करे ते तर पटकनच ये. मग जा तुम्ही लवकर, गेट जवळ उभे राही म्हणते ना तर जा. पण इकडून ये जा मात्र उद्या, इकडून ये जा आणि मग सोबतच जाऊ आपण. आम्ही जातो गंगा जवळ, ते एकटीच आहे. लय लढून राहिली व ते लय लढून राहिली बिचारी. मला तिच्यासोबत बोलूशाही वाटत नाही होतं, पण तिच्या हाल तिकड पाहून ना मला नाही का बरंही वाटून नाही राहिलं बिचाऱ्या. रागही येते व तिचा वाला आणि दयाही येते बिचारी निर्मलाबाई. जाऊ दे आता काय करतं मग आता. आपणही तसंच तिच्यासारखं बनलं तर कसं जमणार आहे. नाही सोड पकड करा लागते चंदा, एकदम निवय मनात धरून नाही बसा लागत. चल मग जातो मग आम्ही. पाहिजे बरोबर काही वेगळी असलं तर करतो मग राणीच्या याच्यावर नाही तर अंताच्या याच्यावर फोन. हो नाही करायची जरूरत पडणार नाही म्हणा, उद्या सकाळपर्यंत तिचा नवराच येते ना. चाल बरं निर्मलाबाई, मग लवकर चल, आपण उभं राहू जवाई याच्या पहिले, म्हणजे त्याला दिसलं का पटकन झाले बरं होते. माय अंता राणीचे सासरे झोपले काय व? दिसून नाही राहिले. झोपले असून बाई. या मामीजी या, राणीला आवाज दे तुम्ही या. काय माहिती बाई झोपले का काय तर. ते खरं सांगू का निर्मलाबाई, मला अजबच वाटून राहिलं राणीच्या घरी राहिले म्हटलं. आता माई पोरगीच होय, पण मी कधी राहून नाही ना. आता ते पहिल्या घरी होती तर लई वेळा राहिली तर तेवढं काही वाटे नाही ते मला. आता हिच्या घरी म्हटल्यावर आता यायनं केलं असं, याच्या मतानं थोडंसं अजबच वाटून राहिलं बाई मला. तू या पहिले मला कसं तरी वाटून राहिलं. खोटी नाही बाई गोष्ट, खरीच आहे. पण सोड बापा, अगं आलो का मग आपण अंता. नाही पण आलो ना बिचारे. आता काय करतो मग आता आल्यावर. राणे, अय राणे, राणी जवाई राणीच करते बाई, राणी नाही म्हणत. बसा नाही मामी, बसा ना, बसा, उभे काहून नाही, बसा, येते राणी येते. आले का जी काकू? बरं झालं आले इकडं तर. ये ना, बसा. राणी आली. माईची सासू आली हो बाहेर. निर्मलाबाई हो ना, हसून घिसून राहिली मात्र आपल्याकडे पाहून म्हणा. आणि राणी ड्रेसही घालते का इथं? तिची सासू घिसू काही म्हणत नाही का? नाही हो, जवायानं म्हणलं म्हणते घालत जाय म्हणून तर घालते. ते पहिले कुरकुर करे म्हणते तिची सासू, पण ते जवायांनाच म्हटलं म्हणते त्याच्या मायले का घालू देत जा तिला, नको काही म्हणत जाचो तर घालू देते म्हणते. आता पोराच्या समोर नाही हे करत म्हणते. मग आता घालते तशी मग राणी मुजरीनं घालतेच. मग आता घालते ते. माय बाई, हो का हो? आले का जी बाई? बरं झालं आल्या तर. या बसा बसा. हो बसतो ना बाई, बसतो. मस्त कायले हो, आता एवढा वेळ झाला ना, कुठं बसतं विचारे, झोपूनच जाऊ. त्याला झोपाविषयीच विचार लागन आता, कुठं बसतं इथं आता. राणी का जेवायला गिवायला काही बनवणं होतं? त्याला जेवले नसन ना त्या बिचाऱ्या. बसा बाई, असं चला आपण बनवून घेऊ काही त्याच्यासाठी. चल बरं, चल थोडंफार भाजी पोळी बनवून घेऊ. आम्ही नाही जी बाई, आम्ही जेवणच करून आलो घरून जेवण घेऊन करून आलो होतो. हे वेळेवर पोराची जवायला तर माहित आहे, जवायनं पाहिलं ना पोराले आले होते वर, तर ते पाहिले पोराले तर ते त्याच्यामुळे आम्हाला यावं लागलं बिचारे. थोडं जेवजा ना बाई, जेवजा ना थोडं जेवा ना. काय होते? भूक लागली असं ना जी आतापर्यंत? आता 10 साडे 10 झाले ना, भूक लागली असं ना? नाही जी बाई, खरंच भूक नाही लागली. आता काय नाही, फक्त झोपाचं आहे आम्हाला. लय झोप लागली, झोपाचं आहे बाई. आमची झोपाची व्यवस्था करून द्या तुम्ही. बरं राणी ये इकडं, चल बरं, यायला टाकून देऊ आपण. बरं आली ना आली. आई मी काय म्हणलो, ह्या दोघीला इथं झोपू दे, मामीजी त्या काकूले तुझ्या रूम मध्ये आणि तू माझ्या रूम मध्ये झोप. राणीनं तू आणि मी ना बाबा बाहेर झोपतो सोप्यावर. जमन नाही का तसं? अरे तसंच म्हणलं त्या बायकोले, राणीले तसंच म्हणलं. पण ऐकते का तुझी बायको? आपल्याच मतानं करते ना. मी म्हटलं त्या दोघीला झोपू देऊ म्हटलं इथं, तर ते काय म्हणते, मी त्याला खाली टाकून देतो. आणि ते खाली झोपते म्हणते आई बिन, त्या काकू बी. आणि तुम्ही झोपा म्हणते इथं. बाबा झोपन म्हणते, बाबांना सागरची माझ्या रूम मध्ये झोपते म्हणते, आणि मी त्याच्यासोबत खाली झोपतो म्हणते, अशी म्हणते ते. नाही बा, बरं वाटते काही ते, पण नाही वाटत खाली झोपायला त्याली. चांगलं वाटते काय? राणीला काय समजते? एक काम कर, तू ना राणी माझ्या रूम मध्ये झोप. आणि इथं त्या दोघीला झोपायला लावतो, मामी दिली ना काकूले. आणि बाजा आहे ना लहानशी बाहेर, ते मी अंदर आणतो. त्या रूम मध्ये, सोप्याच्या रूम मध्ये तिथं टाकतो मी. बाबा सोप्यावर झोपते, नाही तर बाबाले बाजीवर झोपायला लावतो. होते ना? तसं जमन ना? हो मला कसं जमते, माझ्या काही टेन्शन नको घेऊ. तू त्या बायकोला सांग समजावून. चांगलं तरी वाटते का आपल्याला त्याले? काय म्हणून इथून जाईन त्या उद्या सकाळीच मग त्या श्वेताच्या घरी जाऊन सांगन, तिथं आपण पोरगी देऊन राहिलो तर खाली झोपवलं बाई आम्हाला रात्रभर, खाली झोपवलं बाई आम्हाला रात्रभर. बिनफालतू नाही इथं झोपायला. मी तशीच म्हणून राहिली ना राणीले. हे राणी ऐकत नाही ना, आपल्याच मताचा कारभार करते. मी पाठवतो मामी दिले इकडं झोपाले, राणी सांगतो बरोबर समजा.